नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अमरावती आयुक्तालयामधल्या पोलिसांनी 2 मुस्लिम तरुणांना अटक केली. कारण ते चायनीजची गाडी चालवत होते आणि त्यांनी एका महिलेवर गेल्या 2 वर्षापासून अत्याचार केले. तिला फसवलं. त्या चायनीज गाडीच्या माध्यमातून तिच्याशी संपर्क झाला आणि अशा प्रकारे चायनीजच्या अवैध गाड्या गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गाडगेनगर, कोर्ट, पंचवटी चौक, इकडे नवाथे चौक अशा अनेक ठिकाणी आहे. आणि यामध्ये अवैधपणे संध्याकाळच्या वेळेला स्टूल टाकून चायनीज विकल्या जातं. यामध्ये अवैध दारू वगैरे सुद्धा विकल्या जाते. आणि विशेषतः तरुण तरुणी जेव्हा येतात तेव्हा तिथे अनेक मुलं त्यांनी जे अपॉइंट केलेले ते त्यांच्याशी संपर्क साधतात आणि त्या मुलींना जाळ्यामध्ये ओढतात आणि त्यांचं दादागिरी एवढी आहे की दुसऱ्या कोणाला गाडी सुद्धा लावू देत नाही. आणि म्हणून मी पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांना पत्र लिहिलं की जो कोणी चायनीजची गाडी चालवत असेल तो अधिकृत असला पाहिजे, हॉकर. त्याचं नाव असलं पाहिजे, त्याचं डिजिटल पेमेंटचा नंबर असला पाहिजे, त्याचा मोबाईल नंबर असला पाहिजे आणि त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नसावा. कारण एक नारियल पाणी विक्रेता त्या गाडगेनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी अक्षरशः दादागिरी करून बाकीच्यांना हुसकावून लावलं. म्हणजे तिथे एक महिला नारळ पाणी विकत होती, तिला हुसकावून लावलं आणि फक्त मुस्लिम गाड्या लागल्या पाहिजे अशी पूर्ण संघटित गुन्हेगारी या चायनीज गाड्यांच्या माध्यमातून होते आहे. त्यामधून अवैध धंदे फोफावतात, मुलींना फसवलं जातं, लव जिहाद केला जातो आणि म्हणून यांच्यावर नियंत्रण करण्यात यावं. प्रत्येक गाडीवर प्रोप्रायटरचं नाव, त्याचा नंबर, डिजिटल पेमेंटचा नंबर आणि गुन्हा नसल्याचं प्रमाणपत्र हे आवश्यक करण्यात यावं असं मी पत्र लिहिलेलं आहे.